नमस्कार. तिला जपताना या सदरामध्ये अनेक विषयांवरती आपण स्त्रियांना मार्गदर्शन करत असतो. यामध्ये अनेक स्त्रिया आमच्याकडे पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये किंवा मेनोपॉझल पिरियडमध्ये विविध समस्या घेऊन येतात. काही स्त्रियांना शारीरिक तक्रारी असतात, जसं की सांध्यांचं दुखणं असेल, मान, कंबर, गुडघे किंवा हाडं झिजलेली आहेत, ठिसूळ झालेली आहेत, अशी शारीरिक दुखणी. खूप रुक्षता असते, ड्रायनेस असतो. तसंच शारीरिक समस्यांबरोबर मानसिक समस्यासुद्धा अनेक त्रास देत असतात स्त्रियांना. आणि शरीराचं दुखणं आणि मनाचं दुखणं या दोहोंचा समन्वय अनेक वेळेला होतो आणि ती एक जटिल स्थिती ही अनेक स्त्रियांमध्ये पाहायला मिळते. आणि या मानसिक कारणांमध्ये, लक्षणांमध्ये खोलवर शिरायचं झाल्यास या स्त्रियांमध्ये चिडचिडेपणा किंवा आवाज सहन न होणं किंवा तीव्र उजेड, ऊन सहन न होणं किंवा पंख्याचा वारा असेल किंवा अन्य खूप थंडी असेल तर ती सहन न होणं, अनेक प्रकारचे विविध तीक्ष्ण वास सहन न होणं, असं सहन न होणं, अशा स्वरूपाची काही लक्षणं या स्त्रियांना होतात. मूड स्विंग्स असतात, अनेक वेळेला अँक्झायटी असते, रेस्टलेस असतात आतून त्या. आणि अनेक स्त्रियांना रडायला येतं, अनेक वेळेला अकारण पण रडायला येतं. काही कारणच घडायला पाहिजे असं नाही. मानसिकदृष्ट्या त्या स्त्रियांना कुठेतरी कमकुवतपणा जाणवायला लागतो. आणि हे जे असं लक्षण आहे त्यासंबंधी मला जरा पुन्हा वारंवार त्यासंबंधी बोलणं आवश्यक वाटतं. कारण त्या मनाला होणाऱ्या त्रासाचे कुठेतरी पडसाद हे शारीरिक लक्षणांच्या स्वरूपातच नंतर मग ते पाहायला मिळतात. आणि मग ते दोन्हींचं एकत्र संयोग हा ट्रीट करण्यासाठी अनेक वेळेला जटिल होऊन जातो. तर काय असतं, या स्त्रीला जे मानसिक त्रास होतात त्यामध्ये तिला कुठेतरी एक आधार आपल्या कुटुंबामधल्या व्यक्तींचा, मेनली नवऱ्याचा, अन्य आपल्या मुलांचा किंवा मुलींचा, जे टीनेजर्स आहेत यांचा जवळीक तिला हवी असते. आणि त्यांनी समजून घेणं तिला ही आवश्यक गोष्ट असते. आणि समजून घ्यायचं म्हणजे तरी काय हो नक्की? तर या स्त्रीच्या अनेक कामांमध्ये तिला छोटी छोटी मदत करणं ही आवश्यक गोष्ट असते. आणि ती आपल्याकडून अनेक वेळेला बाजूला राहते. प्रत्येक वेळेला नुसतं आय लव्ह यू म्हणून भागत नाही ना, तेही कुठे म्हटलं जातं आहे म्हणा. पण त्या स्त्रीला कामांमध्ये नक्कीच तिच्या मदत करणं गरजेचं असतं, अपेक्षित असतं. आणि त्याच्यातूनच प्रेम दाखवून दिलं जाणं हे शक्य असतं. मी अनेक वेळा सांगतो, ज्या स्त्रिया आपल्याकडे येतात त्यांच्याबरोबर त्यांचे यजमान आलेले असतील तर की एक दिवसाकाठी 5 मिनिटं त्या स्त्रीला तळपायांना तेल लावून देण्यासाठी द्या, डोक्यावर तेल घालून द्या त्या स्त्रीला. तिला अतिशय बरं वाटेल. गरजेचं आहे ते. एक उदाहरण सांगतो, किती गरजेचं असतं आपल्या माणसानी या व्यक्तीला असं तेल लावणं, तिच्या जवळ राहणं. एक आजी, साधारण वय वर्ष 80 वय असेल आणि पोस्ट मेनोपॉझल पिरियडमध्ये शरीराला खूप रुक्षता आलेली आहे, हाडं ठिसूळ झालेली आहेत, अन्य गंभीर व्याधी पण आहे त्या आजीला. आणि गेले 4-5 महिने अन्न सेवन त्या स्त्रीनी नीट केलेलं नाही. आणि त्याच्यामुळे आणखीन शरीर कृश झालेलं, बारीक झालेलं, अंगकाठी, वेट लॉस पुष्कळ झालेला, अशा स्थितीमध्ये ह्या आजी आल्या होत्या. आणि अन्नच जात नाही म्हटल्यावरती शरीराला पोषण तरी कसं होणार? तर त्यांच्या मोठ्या व्याधीची चिकित्सा हा एक वेगळा भाग. पण एवढ्या शरीराला रुक्षता आलेली आहे, शरीराचं पोषण झालेलं नाही आहे. म्हणून आम्ही ह्या आजींना आमचा जो परिणिता आयुर्वेदचा जो एक बेसिक प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये आम्ही शिरोधरा, सर्वांगाभ्यंग, काही तेलांचं बस्ती असं पहिल्यांदा देऊन शरीराला स्निग्ध करतो, शरीराला पोषण देणे, शरीराला शांत करणे, वातशमन करणे अशी प्रक्रिया करतो. ही त्या आजींच्या मुलाला
सुनेला, अन्य कोण नातेवाईक होते त्यांना आम्ही शिकवण्यासाठी त्यांना ती प्रोसिजर करायला घेतली. साधारण 1 तास 1.5 तास तो सगळा कार्यक्रम चालला. या मुलगा, सून ते सगळं पाहत होते आजींना कसं कसं काय काय करतायत. त्यातल्या काही गोष्टी करण्यासाठी त्यांना परवानगी दिलेली होती की असं असं तेल लावायला हवं आहे तुम्हाला घरी, आम्ही शिकवतो, असं करा. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये साधारण 1-1.5 तास झाला. 2 वाजले असतील OPDमध्ये त्यांची ती प्रोसिजर आटपायला. आणि या सगळ्या कालावधीत बस्ती देऊन झाला, तो बस्ती पडला आणि आजीनं जरा हलकं वाटलं. शिरोधारा झाल्यानंतर मेंदूला जरा शांती आली, शरीराला तेल मिळाल्यानंतर शरीराला जरा बरं वाटलं. आणि आजीबाईंना सहज प्रश्न विचारला, आजी थोडं जेवता का? चालेल म्हणाल्या, द्या. आजीबाईंनी थोडा आमटी भात, काय पोळी भाजी थोडं थोडं करून नीट छान अन्न जेवल्या. आणि तेव्हा इतकं मनाला समाधान वाटलं माझ्यासुद्धा. त्यांच्या मुलाला आणि सुनेला आणि अन्य नातेवाईकांना वाटेल ते तर आणखीनच पुढची गोष्ट. पण अजून त्या आजींना काही औषध दिलेलं नाही आहे, अजून कुठली काय गोळी म्हणा, कुठला काढा म्हणा, काय भूकवाढीसाठी औषध काही दिलेलं नाही. फक्त अभ्यंग शिरोधारा बस्ती यांनी वातशमन झाल्यानंतर एक स्पर्श गरजेचा असतो त्या व्यक्तीला. आपल्या माणसांनी प्रेमाने ते केलेलं. त्याच्यानंतर आजींना जे काही बरं वाटलं त्याच्यानंतर आजी नीट जेवल्या. किती महिन्यांनी? तर 5 महिन्यांनी आजी नीट जेवल्या. त्या कुटुंबालाही त्यांच्या मुलालाही अतिशय बरं वाटलं. तर ही गोष्ट शरीराचा व्याधी जो आहे तो एक राहिला बाजूला, पण त्यांनी मन घाबरलेलं असतं. शरीराला जे काही त्रास होत असतात त्यांनी मन घाबरतं. तर त्याला शांत करणे ही तेवढीच आवश्यक गोष्ट असते. आणि तो जो काही अनुभव आहे ना तो मनाला आपल्यासुद्धा अतिशय प्रसन्न करून देणारा आणि असा आहे. तर काय करा, तर आपल्या या अशा जवळच्या व्यक्तीला प्रेमाने तेल लावा, अंगाला तेल लावा, डोक्यावर तेल घाला, तळपायात तेल लावा. आणि आता थंडीचे दिवस आहेत, शरीर फुटतं, कोरडं होतं, अंगावर सुरकुत्या पडतात, ड्रायनेस खूप असतो अनेक स्त्रियांच्या शरीरावर. तर ते आपल्या माणसांनी, जवळच्या माणसांनी एकमेकांना असं तेल लावा. एवढाच माझा संदेश आहे या छोट्याशा व्हिडिओमधून. धन्यवाद.